काय महत्व आहे त्याचं ज्योतिर्लिंगाचं? हे संपूर्ण 12 ज्योतिर्लिंग म्हणजे संपूर्ण शिवाचंच आहे, साम्राज्य आहे सगळीकडे. तुम्ही कुठेही जाता संपूर्ण ठिकाणी वेगवेगळ्या रूपामध्ये शिवाने त्या ठिकाणी आपली प्रचिती दाखवलेली आहे. रामेश्वर घ्या, कन्याकुमारी, काशी विश्वनाथ, एक वेगळी अनुभूती तिकडे तुम्हाला आल्याशिवाय राहत नाही. दर्शनाला जायचं होतं, तिकडल्या हॉटेलवाल्याने विचारलं मला कितना दिन का स्टे है? बोला 1 दिन का ही, कल मुझे निकलना है. बोला मोदी जी आहे तो अभी मुश्किल आहे. म्हटलं जैसे महाराज की इच्छा. आंघोळ वगैरे उरकली आणि दर्शनासाठी निघालो आणि आतमध्ये कोणाला सोडत नव्हते. आतमध्ये कमांडो वगैरे काढून मोदीजी आले होते आणि त्याच वेळेला माझ्या पाठीमागून एक गृहस्थ आले. ते पुजाऱ्यासारखे वाटत होते आणि माझ्याकडे बोला कहा जा रहे, पूजा केली आहे? बोला की इधर अंदर तो कोई छोड़ते नहीं है. ते हसले माझ्याकडे बघून. बोला क्यों नहीं छोड़ते? आओ आओ मेरे पीछे आओ. आणि मी त्यांच्या मागे गेलो. आत कॉरिडॉरमध्ये पोहोचलो. काही कमांडोज इकडे तिकडे फिरताना दिसले, पण आम्ही निवांतपणे आत गेलो. आतमध्ये संपूर्ण शुकशुकाट होता. आम्ही काशी विश्वनाथ मंदिरापाशी जाऊन पोहोचलो. त्याने मला खुणे सांगितलं जाओ दर्शन करो. आणि मी अक्षरशः वेडा झालो. खाली जाऊन त्याच्या शिवलिंगावर डोकं ठेवलं, मनसोक्त रडलो. आणलेले बिलोपत्र सगळं तिकडे वाहिलं, पूजा केली, बाहेर आलो. निशब्द होतो.